मी ते जबाबदारी तुम्ही लोकांनी माझ्यावर जे टाकली होती ते पूर्ण करण्याचा मी एक प्रामाणिक प्रयत्न केला होता। आता तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की किती यश मिळालं नाही मिळालं, पण एक गोष्ट खरी आहे की लोकसभामध्ये जेव्हा मी मुद्दा उपस्थित करायचो तर सर्वप्रथम माझ्या दृष्टिकोनातून माझा जिल्हा मी समोर ठेवून की माझ्या जिल्ह्याचा विकास कसा करता येईल, ते कोणत्याही इश्यूज का होईना, एअरलाईन कनेक्टिव्हिटीचा मुद्दा असू दे, रेल्वे कनेक्टिव्हिटीचा मुद्दा असू दे, पाण्याचा मुद्दा, इंडस्ट्रियलायझेशन, म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये खूप असे कमी शहर आहे ज्यांच्याकडे इतका मोठा इंडस्ट्रियल लँड बँक अवेलेबल आहे। म्हणजे खूप मोठा लँड बँक आपल्याकडे अवेलेबल असून सुद्धा लोक का इथे इन्व्हेस्ट करायला येत नाही, इंडस्ट्री येत नाही का? एक काळ असा होता की मागच्या 25-30 वर्षापूर्वी की एशियाज फास्टेस्ट डेव्हलपिंग सिटी म्हणून औरंगाबादची ओळख व्हायची, आणि खरी गोष्ट आहे की खूप इंडस्ट्रियलायझेशन त्या काळामध्ये व्हायचं। म्हणजे असं का झालं की आपल्याकडे सर्व सोयी सुविधा उपलब्ध असूनही, सगळे इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल असूनही, रोड कनेक्टिव्हिटी आपल्याकडे होती, रेल्वे स्टेशन आहे, मग ट्रेन कनेक्टिव्हिटी, एअरपोर्ट आहे, प्लेन्स कनेक्टिव्हिटी आपल्याकडे असून सुद्धा कुठेतरी चुकत होतं, काहीतरी चुकत होतं, हे माझ्या मनात आलं होतं। आणि अनेक मुद्दे मी उपस्थित केले, आणि आपल्याला हे या गोष्टीचा अभिमान असायला पाहिजे की देशाचे 553 लोकसभेचे खासदार असतात, मेंबर ऑफ पार्लमेंट असतात 553, आणि काही दिवसापूर्वीच लोकसभेने एक आकडा डिक्लेअर केला होता, त्यामध्ये केंद्र सरकारला सगळ्यात जास्त प्रश्न या 553 खासदारांपैकी कोणी विचारलं असेल तर तुमचे खासदार इम्तियाज जलील यांनी विचारलेले आहेत। 640 प्रश्न मी केंद्र सरकारला विचारलेले आहेत, आणि त्यामध्ये अनेक मुद्दे, आणि ऐसा नहीं है, एक बात मैं आपको बताता हूं कि अगर कोई खासदार वहां पर खड़े रह के बोलता है, अगर भाषण करता है, तो एक एक शब्द की दखल ली जाती है वहां पर, म्हणजे सगळं नोट करण्यात येतं। आणि जे कन्सर्न मिनिस्ट्री असतं, समजा मी पाण्याच्या बाबतीत बोललो तर नियम हे आहे की त्यांचे सेक्रेटरीज ते सगळं नोट डाऊन करतात, आणि नियमाप्रमाणे 45 डेज मध्ये त्यांच्या सेक्रेटरीच्या मार्फत खासदारांना पत्र पाठवण्यात येते की तुम्ही या दिवशी यावेळी या मुद्दा उपस्थित केला होता, सरकारचे हे म्हणणं आहे। तर असं नाही आहे की आपण बोललो की खूप चांगला भाषण आम्ही केलेलं आहे, त्याची एक एक शब्दाची दखल घेण्यात येते। आणि मला माहित आहे की हे कोरोना काळ नाही आला असता आणि 2 वर्ष जास्त मला मिळाले असते, म्हणजे खासदार 5 वर्षासाठी निवडून येतो, मात्र 3 वर्ष मिळाली, कारण 2019 मध्ये जेव्हा मी निवडून आलं त्याच्या लगेचच करोना आलं, आणि करोनामुळे 2 वर्ष कोणत्याही खासदाराला 1 रुपयाचंही फंडिंग देण्यात आलं नाही होतं, 1 रुपयाचंही। म्हणजे आम्हाला सांगण्यात आलं होतं की तुमचं जे फंडिंग आहे, जे फंडिंग मी माझ्या चुनावी क्षेत्रामध्ये कुठे रास्ते बनवण्यासाठी, कुठे ड्रेनेजचा इश्यूज आहे, कुठे सभागृह बांधण्यासाठी, हे पैसा आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीवर खर्च करण्यासाठी आम्ही वापरले असते। आणि त्यावेळी आम्हाला सरकारने सांगितलं की नाही, तुमचा पैसा आम्ही देणार नाही 2 वर्षासाठी, आणि हे पैसे आम्ही करोनाचा जे सिच्युएशन आहे त्याला हाताळण्यासाठी आम्ही वापरत करत आहे। हे वेगळी गोष्ट आहे की जे पैसे जे आमच्याकडून घेतले होते ते नवीन एक सुसज्ज पार्लमेंट बिल्डिंग बनवण्यासाठी, ज्याच्यावर पूर्ण जे प्रकल्प आहे, पूर्ण प्रकल्प जे होणार आहे ते 20,000 कोटी रुपयाचा आहे। नवीन पार्लमेंट बिल्डिंगचा जेव्हा टेंडर निघाला होता ते 8,000 कोटी रुपयाचा। आणि कशासाठी मी पार्लमेंट मध्ये विरोध केला की दररोज तो कोणी खासदार येत नाही, वर्षामध्ये किती दिवस ते तिथे येतं, फक्त
फक्त आमच्या बसण्यासाठी 8,000 करोड रुपयाचा तुम्ही असा खर्च करणार असेल आणि माझ्या एकट्या जिल्ह्यामध्ये 3,300 असे सरकारी शाळाचे खोल्या आहे. सरकारी शाळा जिल्हा परिषदच्या ज्या सरकारी स्कूल्स आहे ग्रामीण एरियामध्ये त्या खोल्यावर पक्की छत नाही आहे. त्या टीनच्या शेडच्या खाली ते ग्रामीण एरियातले स्टुडंट्स ते शिक्षण घेत आहे. मग प्राथमिकता काय असायला पाहिजे? म्हणजे हे नाही आहे, सर्वांचा आपला एक एजेंडा असतं, त्या अजेंडाप्रमाणे. पण मला असं वाटतं की जे प्राथमिकता, जे प्रायोरिटीज असायला पाहिजे. एक उदाहरण, अनेक लोकांनी मला या गोष्टीसाठी खूप शिव्या दिले होते. लिटरली मला इतकं ट्रोल करायचं, इतकं शिव्या द्यायचं. जेव्हा मी जालना रोडच्या सरकारी जमिनीच्या संदर्भात 2014ला मी आमदार झालो, 2017ला मला सांगण्यात आलं की 2013 मध्ये एक 200 बेडच्या हॉस्पिटल या शहराला सँक्शन करण्यात आलेलं आहे. मी सगळे डॉक्युमेंट्स डिटेल्स मागवले की काय परिस्थिती आहे. 2013ला आहे, 2017 आहे, कुठे ते हॉस्पिटलचा काय प्रोग्रेस झालेला आहे, नाही झालेला आहे. मग सिव्हिल सर्जनला बोलवले, तहसीलदारला बोलवले, अनेक अधिकाऱ्यांना बोलवले की हे जे 200 बेडचं हॉस्पिटल आहे त्याचं काय झालेलं आहे. सगळ्या अधिकाऱ्यांनी मोठे मोठे फाईल्स घेऊन आले होते. आणि हे तहसीलदार कलेक्टरला पत्र लिहितो, कलेक्टर सिव्हिल सर्जनला पत्र लिहितो, सिव्हिल सर्जन पुन्हा कुणाला पत्र लिहितो आणि त्यांना लँड मिळत नाही होती. हॉस्पिटलसाठी जागा मिळत नाही होती. किती जागा पाहिजे होती त्यांना? 7 एकर जागा पाहिजे होती. आणि त्या 7 एकर जागेमध्ये या शहराला 208 एक सरकारी हॉस्पिटल उभा राहणार होतं. मग मी डिटेल्स मागवले की सरकारी जमीन कुणाकुणाला वाटण्यात आलेली आहे, कुणाकुणाला देण्यात आलेली आहे. तर मला हे सांगण्यात आलं की जालना रोडच्या दूध डेअरीची जी जागा आहे त्या दूध डेअरीची जागा आदरणीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या स्मारकासाठी देण्यात आलेली आहे. मी पंकजा मुंडे, मी स्वतः एक पत्रकार होतो, 24 वर्ष पत्रकारिता केलेली आहे. मला माहित आहे की गोपीनाथ मुंडे साहेब एका पक्षाचे असेल पण लोकनेते होते. सर्व लोक त्यांना मानायचे. मी त्यांच्या अंत्यविधीसाठी गेलो होतो तर सगळं समाजाचे लोक जे आहे ते त्यांच्या अंतिम संस्कारामध्ये रडत होते. म्हणजे खऱ्या अर्थाने एक लोकनेता होते. मी पंकजाताईंना बोललो की पंकजाताई, जितका मला गोपीनाथ मुंडे साहेबांच्या बाबतीत माहित आहे, त्यांना आपण जिवंत असताना विचारलं असतं की गोपीनाथराव, तुमच्या मृत्यूनंतर तुम्हाला तुमच्या नावाने स्मारक पाहिजे का, एक शाळा पाहिजे, स्मारक पाहिजे का, एक अस्पताल पाहिजे? तर मी नक्की सांगतो ते म्हटले असते की नाही, स्मारक नाही, शाळा उभी करा किंवा अस्पताल उभी करा. मग मी अनेक प्लॅटफॉर्मवर हे मुद्दा उचलला. कोणीही ऐकायला तयार नाही होतं. कारण काय आहे की पॉलिटिकल एक डिसिजन होतं की कोण हे करणार आहे. पण त्यावेळी अशी परिस्थिती निर्माण झाली होती, 2-3 वर्ष वाहून गेले होते आणि कोणीही ऐकायला तयार नाही होती. मग मी औरंगाबाद बेंच ऑफ बॉम्बे हायकोर्टमध्ये एक जनहित याचिका फाईल केली आणि जनहित याचिकामध्ये मी कोर्टाला हे सांगितलं की माझ्या जिल्ह्याला एका मोठ्या हॉस्पिटलची गरज आहे. आज घाटी हॉस्पिटलवर किती ताण आहे आणि मला हे सांगायला अभिमान वाटतं की ज्या जागेवर एका नेत्याचं स्मारक होणार होतो त्या जागेवर आता 400 बेडच्या हॉस्पिटलचं काम सुरू आहे. 400 बेडचं सरकारी हॉस्पिटल. कोणाला याचा फायदा मिळणार आहे? मला नाही मिळणार आहे. कारण या देशामध्ये खासदारांना सरकारी नाही, जे 5 स्टार आणि 7 स्टार हॉस्पिटल्स आहे त्याच्यामध्ये मुफ्त इलाज करण्याची सोय सुविधा सर्व खासदारांना देण्यात आलेली आहे. सर्व म्हणजे मला घाटीमध्ये जाऊन माझ्या
कधी वेळ पडली तर जाण्याची आवश्यकता नाही. मग 5 स्टार जे देशातले सगळे चांगले प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहे त्याच्यामध्ये मी इलाज करू शकतो. हायकोर्टाने खूप त्याच्यामध्ये गंभीर दखल घेतली आणि जिथे 200 बेडच्या हॉस्पिटल तयार होणार होतो, मी केंद्रामध्ये पुन्हा प्रयत्न केले, अजून 200 बेडच्या हॉस्पिटल आणलं आणि ते 400 बेडच्या हॉस्पिटल आणि आपला आशीर्वाद असेल राहिला तर 2025 म्हणजे एका वर्षानंतर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये त्या 400 बेडच्या हॉस्पिटलचं उद्घाटन आम्ही करणार आहोत. अनेक असे प्रश्न आहेत. मला माहित आहे की जेव्हा कोणी लोक मला बोलवते आणि त्या सभेमध्ये जास्त महिला दिसतं तर काही सांगण्याची गरज नसते. मला माहित असतं की हे सगळे आलेले आहेत याच अपेक्षेने की आमच्या पाण्याची समस्या कधी सुटणार आहे, आणि हे खरी गोष्ट आहे. पण का हे पाणीचा प्रश्न इतका गंभीर झाला आपल्या शहरामध्ये? एकदा आपण विचार केला का कोणाच्यामुळे झाला हे आपल्याला समजणं खूप महत्वाचं आहे. मी राजनीतीच्या बाबतीत बोलत नाही, पण ज्या शहराच्या फक्त 50 किलोमीटरच्या अंतरावर इतका मोठा डॅम आहे, ते डॅम फुल झाल्यानंतर त्याचे गेट्स उघडून पाणी आपल्याला तिथून सोडावं लागतं, ते पाणी वेस्टेज जातं. मग 50 किलोमीटर पासून आपण इथपर्यंत लाईन का आणली नाही? काय इतक्या वर्षामध्ये आपण दरवर्षी आपण 5-5 टाक्या तयार केल्या असते, 5 टाक्या, तर हे प्रश्न कधी मिटला असतं? आता सांगतो आपल्याला, हे कळणं आपल्याला खूप महत्वाचं आहे. समांतर नावाची कंपनी आपल्याला सगळ्यांना माहित असेल, ऐकलं असेल की समांतर आ रही है, समांतर आ रही है, पाणी लाएगी. कुणाची कंपनी होती? देशामध्ये एकमेव असं शहर आपल्या होणार होतो की एका शहराच्या सगळ्या पाणीचा जे ठेका आहे, कॉन्ट्रॅक्ट जे आहे, एका प्रायव्हेट कंपनीच्या हातामध्ये देण्याचं एक षडयंत्र होतं. कंपनी कुणाची होती? तर सुभाष चंद्र गोयल, झी न्यूजचे मालक आणि राज्यसभाचे खासदार, त्यांची कंपनी होती. आणि सगळे आपले इकडचे जे पुढारी होते आणि महानगरपालिकाचे जे मोठे अधिकारी होते ते सगळे त्याच्यामध्ये पार्टनर झाले होते. हे कंपनी आपल्याला त्याला द्यायची आहे 20 वर्षासाठी. 350 कोटी रुपयाचा पहिला इनिशियल वर्क ऑर्डर होता आणि पेपरवर राहता राहता ते 1750 कोटी रुपयेपर्यंत गेला होता. काम कुठलंही झालं नाही होतं, सुरुवातही नाही झाली होती. किरकोळ असं काम दाखवून कॉस्ट एस्केलेशन करून 1750 कोटी रुपयेपर्यंत घेतलं. मग जेव्हा मी आमदार झालो, मी म्हटलं की नाही, या देशामध्ये तुम्ही कोणतं शहर मला दाखवा की जिथे पाण्याचं तुम्ही कॉन्ट्रॅक्ट एका प्रायव्हेट कंपनीला दिलेले आहे. सगळ्यांनी विरोध केला माझा. एक दिवशी त्यावेळी मुख्यमंत्री होते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांनी मीटिंग कॉल केली. सगळे मोठे मोठे समांतरचे अधिकारी होते, ज्याच्यामध्ये 2 असे अधिकारी होते जे IAS होते, रिटायर्ड झाल्यानंतर ते कंपनी त्याच्यामध्ये जॉईन केलं होतं. म्हणजे तुम्ही विचार करा की 2 रिटायर्ड IAS ऑफिसर्सला ते कंपनी आपल्या एम्प्लॉई म्हणून घेऊ शकते. तर मंत्रालयामध्ये मीटिंग लावण्यात आली होती. मी होतो आमदार सेंट्रलचा, संजय शिरसाट होते आमचे बंधू, अतुल सावे होते, आम्ही 3 बसले आणि हे सगळे अधिकारी बसले होते. आणि त्यावेळी प्रवीण सिंह परदेशी होते, मनीषा म्हैसकर होते, हे सगळे अधिकारी बसले होते. देवेंद्र फडणवीस साहेब आले आणि त्यांनी सांगितलं, त्यांनी सगळं प्रेझेंटेशन केलं आणि त्यांनी असं दाखवण्याचा प्रयत्न केला की हे टेंडर आम्हाला द्या, आम्ही औरंगाबादला कसं पाणी देतो आम्ही. तसे सगळं झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी अतुल साहेबांना विचारलं काय करायचं, आणि त्यांनी सांगितलं की साहेब जो निर्णय आपण घेते शहराला पाणी पाहिजे. संजय शिरसाट साहेबांना विचारलं, त्यांनी सांगितलं की साहेब आपण जो निर्णय घ्यायचा आहे, पाण्याची खूप गंभीर प्रश्न आहे, आपण जे निर्णय. मला विचारलं, बोले जलील भाई, मैं बोला सर मला एक प्रश्न विचारायचा. तो बोले काय? आणि मी म्हटलं की साहेब हे जे अधिकारी आहे त्यांना फक्त हे विचारा, नवीन डॅम तयार करणार आहे
नवीन स्तोत्र तयार करणार आहे की ज्यातून तुम्ही पाणी आणणार आहे का? तर ते सगळं गप्प बसले. त्यांना माहीत पडलं की हे खासदार नाही आहे, हे पत्रकार त्याच्यामध्ये जिवंत आहे, म्हणून हे प्रश्न विचारतो. तर त्यांनी सांगितलं की नाही सर, हम जयकवाड़ी से लेके आएंगे, पैठण से लेके आएंगे. मी म्हटलं सर, अगर पैठण से लेके आने का है तो पैठण से सिर्फ 50 किलोमीटर की लाइन है. अगर हमने आज ये काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण को अगर हमने दे दिया, एमजेपी को अगर हमने दे दिया, तो 50 किलोमीटर की लाइन अगर 1 महीने के अंदर, अगर हमने 10 किलोमीटर भी अगर पकड़े तो 5 महीने के अंदर है. तो और उसी टाइम के ऊपर शहर की मांग ये थी कि 26 पानी की टाकियां बना दी जाए. मैं म्हटलं सर, इतकं सोपं आहे. एमजेपीचे लोक म्हणत आहे की आम्ही हे काम करायला तयार आहे, मग का आपण हे प्रायव्हेट कंपनीला देतो, कशाला, कुणाचा? तर त्यावेळी मी नवीन आमदार होतो, त्याच्यामध्ये माझा पत्रकारितातला हे होतो. मग मुख्यमंत्री साहेबांनी हे सांगितलं, देखिए जलील भाई, मैं आपको बता रहा हूं, अगर ये कंपनी अगर चले गई तो अगले 20-25 साल तक पानी नहीं मिलेगा करके. मी म्हटलं सर, इतकी चांगली कंपनी आहे तर आपण नागपूरला का घेऊन जात नाही? मी स्पष्टपणे हे बोललो होतो. आणि त्यावेळी बोलल्यानंतर मला कळालं होतं की अरे बाप, आता तू पत्रकार नाही आहे, तू आमदार आहे आणि हे मुख्यमंत्री आहे. ते खूप माझ्यावर चिडले होते आणि त्यांनी हे फाईल्स केले. मग त्याच्यानंतर अनेक अधिकाऱ्यांनी माझ्यावर खूप दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना 7 वर्ष लागली. माझं भाषण आहे विधानसभेमधल्या 2015चा, युट्यूबवर आपण बघू शकतो. त्यांना त्याच्यानंतर 7 वर्ष लागले हे फक्त त्यांच्या डोक्यामध्ये हे एक्सेप्ट करायला की हो, आपण हे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला द्यायचे. आपल्याला त्यावेळी 26 टाक्या बांधायच्या होत्या, यावेळी आपल्याला 52 टाक्या बांधायच्या आहे. ते तुम्ही त्याच वेळी बांधले असते तर शहराच्या, जिल्ह्याच्या पाण्याचा प्रश्न राहिलाच नसतं. पण आपण याच्यासाठी किती जबाबदार आहे हे कधी आपण विचार केला का? कधी आपल्या खासदाराला, आमदाराला कधी बोलावलंय का तुम्ही? पाण्याच्या प्रश्नावर बोला, रस्त्याच्या प्रश्नावर बोला. कधी नाही. या शहराचा एक इतिहास राहिलेला आहे की निवडणूक आली की इम्तियाज जलील निजाम, इम्तियाज जलील औरंगजेब, इम्तियाज जलील हे, म्हणजे कोणीतरी हे सत्य बोलण्यासाठी. आणि आपण सगळे शिक्षित लोक आहे. आज मला मी कितीही तुम्हाला सांगितलं, कितीही आश्वासन दिलं, पण हे खरी गोष्ट आहे की कमीत कमी 1 वर्ष लागणार आहे अजून पाण्यासाठी. त्या 1 वर्षाला आपण 6 महिन्यापर्यंत आणू शकतो. पण आपल्या पॉलिटिकल जे एस्टॅब्लिशमेंट आहे त्यांच्या मनामध्ये हे यायला पाहिजे की नाही, आपल्याला 6 महिन्यामध्ये हे प्रोजेक्ट करायचं आहे. मनावर घेतलं तर काय शक्य होऊ शकतं. म्हणजे 8,000 करोड रुपयाची बिल्डिंग आपल्याला बांधायची आहे नवीन पार्लमेंट, तर फक्त 2 वर्ष लागले त्याला बांधण्यासाठी. फक्त 2 वर्ष. इमॅजिन करा, 8,000 कोटी रुपयाचं नवीन पार्लमेंट बिल्डिंग बांधण्यासाठी 2 वर्ष. का? की आदरणीय मोदी साहेबांचं स्वप्न होतं की या काळापर्यंत आपल्याला हे नवीन पार्लमेंट बिल्डिंग बांधायची आहे. आणि त्यांनी ते केलं. म्हणजे हे काय रॉकेट सायन्स आहे का? इतकं डिफिकल्ट प्रोजेक्ट आहे का की आपल्याला कुठेतरी पहाड खोदायचे आहे आणि त्याच्यामध्ये पाणी, हे लाईन टाकायची आहे? मनावर घेतलं तर ते शक्य आहे. पण या शहराच्या, या जिल्ह्याचा दुर्दैव हे आहे की आपण विकासाच्या मुद्द्यावर राजनीतिक पक्ष एक प्लॅटफॉर्म पर बसायला तयार नाही आहे. म्हणून काय होतं की जेव्हा एक स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी जे आपल्या मुलांसाठी, मुलींसाठी इथून घेऊन पुण्यामध्ये ते शिफ्ट करण्यात येते, मी लोकांना हात जोडून विनंती केली. त्यावेळी हात जोडून विनंती केली, हे माझ्यासाठी नाही आहे, माझ्या जिल्ह्यासाठी आहे. एक स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी एका बॅकवर्ड एरिया, म्हणजे त्या एरियामध्ये एक स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी सुरू करणं म्हणजे किती आपल्या युवकांचा फायदा झाला असता. गेली. पण ज्या डीपीडीसी मीटिंग सुरू व्हायची आणि मी उभे राहायचे की आमच्या ते स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीचं काय झालं. आता ते पुन्हा औरंगाबादला ते आणण्यात आलेली आहेत. अनेक असे प्रश्न आहेत की ज्याच्या बाबतीत मला आपल्याला हात जोडून विनंती आहे की तुम्ही सगळ्यांना बोलवा, सगळ्यांना विचारा. मला माहित नाही किती लोकांनी मला मतदान केलं, पण मी अनेकदा लोकांना हे सांगतो
की आज तुम्हाला हे परवडत नसेल की नाही इम्तियाज जलीलने चांगलं काम केलं नाही मागच्या 5 वर्षामध्ये, आम्ही समाधानी नाही आहे, मला मतदान नाही नको करा. माझ्यापेक्षा कोणी चांगला माणूस असेल, जे शिक्षित असेल, जे लोकसभामध्ये तुमचा प्रश्न उचलणारा असेल, जे तुमच्यासाठी रस्त्यावर उतरण्यासाठी आणि तुमच्यासाठी आंदोलन करण्यासाठी तयार असेल, त्याला मतदान करा. पण दुर्दैव या जिल्ह्याचा एकच राहिलेला आहे की निवडणूक आली की पुन्हा तेच हिंदू मुस्लिम करायचं, जाती धर्माचं तेढ निर्माण करायचं आणि तेच मुद्द्यावर आपण निवडणूक लढायची. आता वेळ आलेली आहे. मी आपल्याला सांगतो, मी देशामध्ये मला माहित नाही किती लोक हे सांगणार तुम्हाला, पण मी सांगतो की तुम्ही माझ्या कामावर संतुष्ट नसेल तर माझ्यापेक्षा जे कोणी चांगला उमेदवार असेल त्याला मतदान करा. कारण तुमचे प्रश्न मांडण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे की लोकसभामध्ये जाऊन मी प्रश्न, आणि असं नाही आहे की राजनैतिक पक्ष कोणताही असू द्या, मी एका राजनैतिक पक्षाचा खासदार, MIM पक्षाचा खासदार, पण दिल्लीमध्ये जेव्हा आपण चांगला काम घेऊन कोणत्याही सेक्रेटरीला, कोणत्याही मिनिस्टर कडे जाऊ, आपण कोणत्याही मिनिस्टर पर्यंत, त्यांना माहित असते की हे आपल्या स्वतःसाठी काही मागत नाही, हे आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीसाठी मागत आहे. भारतीय जनता पार्टीचे असू द्या, कोणत्या दुसऱ्या पक्षाचे असू द्या, ते आपल्याला 100% कॉपरेट करतात. पण आपल्यामध्ये इतकी हे पाहिजे की माझ्या शहरामध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये जो वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट्स आहे, येणार आहे ट्रेनने, कोणत्या फॉरेनरला मी सांगू की बाबा तू ट्रेन घे किंवा बस घे आणि हे, आणि छोटे छोटे प्रयत्न केल्यानंतर काय होतो त्याचा परिणाम मी आपल्याला सांगतो. मला US गव्हर्नमेंटने देशातले काही मेंबर ऑफ पार्लमेंटना इन्व्हाइट केलं होतं, US गव्हर्नमेंटने मलाही त्याच्यामध्ये. तर मी गेल्यानंतर US ला माझी एकच इच्छा होती कि मैं आ तो गया हूं, यहाँ से कुछ तो भी लेके जाऊंगा अपने शहर के लिए. तो मैंने कोशिश किया कि मैंने बोला कि कितने महाराष्ट्र के यहाँ के लोग हैं जो अच्छे पोजीशन के ऊपर है. मग मला सांगण्यात आलं की साहेब हे या शहरातले आहे, हे महाराष्ट्रीयन हे आहे, त्यांची खूप मोठी IT कंपनीज आहे, हे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहे. तर मी एक डिनर ऑर्गनाईज केला त्यांच्या सगळ्यांसाठी. खूप मोठा एक गॅदरिंग आम्ही, जे US मध्ये सेटल्ड आहे पण राहणारे महाराष्ट्रीयन आहे, त्यांच्यासाठी एक मीटिंग ऑर्गनाईज केली. आणि त्या मीटिंगमध्ये असे लोक मला भेटले की ज्यांचं कनेक्शन कुठल्या एका काळामध्ये आपल्या शहराच्या सोबत होतं. त्यांचे वडील, त्यांचे आजोबा इथे काम केलेले होते आणि आता त्यांचे एक मोठे कंपनीज आहे, IT कंपनीज आहे. IT कंपनी हैदराबादमध्येही त्यांनी एस्टॅब्लिश केलेले आहे. मला धागा मिळाला, मैं बोला अब इसको पकड़ लेंगे और कुछ तो लेकर आएंगे. फिर मैंने उनको ये किया, मैं बोला आप कितने लोग हैं, तो बोले हैदराबाद में हमारा ये है, अब हम पूना में स्टार्ट करने वाले हैं. मैं बोला सर मेरे पास आइए, आप यहाँ पे इतना अच्छा इंफ्रास्ट्रक्चर है, पुणे में कॉस्ट ऑफ लिविंग बहुत महंगी है, हैदराबाद में अगर आप एयरपोर्ट से निकलते हैं इंडस्ट्रियल एरिया में जाते हैं तो आपको 1.5-2 घंटे लग जाते हैं. बैंगलोर के अंदर तो आप जाना भूल ही जाइए, क्योंकि बैंगलोर के एयरपोर्ट से निकलने के बाद ही आप ट्रैफिक में इतने फंस जाएंगे कि आप अपने इंडस्ट्री में जा ही नहीं सकते. मैं बोला सर आप सिर्फ आइए और आके देखिए तो सही है. 2 महिन्यानंतर त्यांच्याकडून मला फोन आला की आम्ही येणार आहे, आमच्या जे USचे अंग्रेज पार्टनर्स आहेत त्यांच्यासोबत आम्ही येणार आहे. आणि त्या अंग्रेज पार्टनर सोबत ते हैदराबादला व्हिजिट करणार. मी विनंती केली एकदा तुम्ही माझे गेस्ट म्हणून इथे या. ते आल्यानंतर मी त्यांची मीटिंग लावली CMIA सोबत. मी सगळे जे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत ते MIT, JNEC, PES सगळ्यांमध्ये त्यांची मीटिंग लावली की इथे इतके सारे आपल्याकडे स्टुडंट्स आहे, म्हणजे वर्कफोर्स आपल्याला तयार आपल्या इथे मिळतील. दुसरं म्हणजे त्यांना मी सगळं 5 स्टार हॉटेल्समध्ये, ब्रेकफास्ट एक हॉटेलमध्ये, लंच एका हॉटेलमध्ये, त्यांना हे फक्त दाखवण्यासाठी की बघा माझ्या शहरामध्ये किती 5 स्टार हॉटेल्स पण आहे, हे दाखवण्यासाठी. परिणाम काय झाला की त्यांनी मला हे सांगितलं होतं की ते एक्सपान्शन करणार आहे हैदराबादच्या त्यांचं जे प्लांट आहे, आणि इथे CMIAच्या जे इंडस्ट्रीज असोसिएशन आहे त्यांचं प्रेझेंटेशन बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं की अरे बापरे, या शहराचा आम्ही कधी विचारच नाही केला होता. आणि आज आपल्याला सांगतो, फक्त माझ्या एका छोटासा प्रयत्नामुळे ॲड्रिस नावाची ती US कंपनी शेंद्रामध्ये ते सुरू झाली आहे. आतापर्यंत त्यांनी 300 मुलांना नोकऱ्यावर घेतलेले आहे, 300 IT प्रोफेशनल्स. आणि
एक 2-2.5 महिन्यापूर्वी त्यांचे सगळे जे डायरेक्टर्स पार्टनर्स जे आहेत ते अंग्रेज पण आहे त्याच्यामध्ये, ते इथे येऊन पत्रकार परिषद पण घेतली होती आणि त्यांनी आता शेंद्रामध्ये 16 एकर जागा त्यांनी मागितली होती की आम्हाला इथे एक IT पार्क एस्टॅब्लिश करायचं आहे. त्या लँड मिळवण्यासाठीही मी प्रयत्न केले. ते लँड त्यांना सँक्शन झालेलं आहे आणि त्यांनी आम्हाला शब्द दिलेले आहे की 2025 डिसेंबर पर्यंत त्यांच्या कन्स्ट्रक्शन सगळं पूर्ण होऊन ते या एल्ड्रिज कंपनीमध्ये 2000 युवकांना नोकऱ्या देणार आहे IT सेक्टरमध्ये. म्हणजे कोणती आई वडील कोणाला हे पाहिजे की आपला मुला नोकऱ्यासाठी पुण्याला बंगलोरला जाना, कुणाला नहीं पाहिजे. मेरा बच्चा मेरे करीब में रहना चाहिए, सबकी ख्वाहिश होती है. तो अगर मैं अकेले कर सकता हूँ तो सोचिएगा अगर हम सब साथ में मिलकर अगर हम करते हैं कुछ अच्छा इस शहर के लिए करने के लिए बहुत कुछ है. सिर्फ मन में ये भावना होनी चाहिए कि ये मेरा शहर है, इसमें मैं बड़ा हुआ हूँ और कुछ ना कुछ इस शहर को देना मेरा कर्तव्य है. तो उस हिसाब से मैं कोशिश करते रहता हूँ. कई जगह के ऊपर कामयाबी मिलती है, कहीं जगह पे नहीं मिलती है. आप आमदार खासदार किसको चुनेंगे ये मुझे नहीं मालूम है, लेकिन इस शहर को बदलना है, इस शहर को बेहतर बनाना है. तो महानगर पालिका का जब चुनाव आया तो आपको बहुत समझदारी से आपको काम करने की जरूरत होती है, क्योंकि केंद्र से कितना भी पैसा लेके आ जाओ, वहां पे बैठे हुए पूरे डाकुआ अगर उसके ऊपर नजर रहती है कि हमारे पास कितना आ रहा है. ये सही बात बता रहा हूं मैं. स्टैंडिंग कमेटी के पूरे बैठे रहते हैं कि अपना क्या आ रहा है करके. और इस चरम सीमा के ऊपर भ्रष्टाचार पहुंच चुका था कि उसका कोई अंत ही नहीं है. अब किसी भी, मैं एक पार्टी के बारे में नहीं बात कर रहा, सभी पार्टी के जितने भी जाते हैं, तो जब महानगर पालिका का चुनाव आएगा तो आप ये समझना कि मुझे खासदार और आमदार से ज्यादा मुझे मेरा कॉर्पोरेटर कैसा होना चाहिए करके. अगर कॉर्पोरेटर अच्छा रहा तो ये नाइंसाफी कभी नहीं होती है कि आपके पास 1 घंटा पानी आएगा और पड़ोस के अंदर 3 घंटे पानी आएगा. ये कभी नहीं होगा. तो ये सवाल आप करना शुरू करिए. मैं आप लोगों से ये विनती करना चाहूंगा उसमें कि आप सभी पक्ष के नेताओं को बुलाइएगा, उनसे चर्चा करिएगा, क्योंकि नेता सबसे ज्यादा अगर किसी से डरता है तो आप लोगों से डरता है. उसे ये डर रहता है कि ये कौन सा सवाल कर लेंगे करके उसमें. और जब आप सवाल करते हैं, मैं तो लोगों को कहता हूं कि अगर किसी एक ने भी मुझे वोट दिया है तो मेरे ऑफिस के ऊपर आना और उसने कहना कि मैंने तुझके ऊपर भरोसा जताया था, मैंने तुझे वोट दिया था, मुझे बताओ 5 साल के काम क्या किए. जाता जाता फक्त आपल्याला हे सांगू इच्छितो की आपल्याला वाटत असेल की खासदार म्हणजे काही करू शकतो, त्याच्यामध्ये काही जादूची छडी आहे. मी आजपर्यंत मागच्या 2 वर्षामध्ये 4 PIL फाईल केलेली आहे हायकोर्टमध्ये. एक PIL याच्या संदर्भात होती जालना रोडच्या, त्याचं हॉस्पिटलचं काम सुरू झालेलं आहे. दुसरा PIL जे आहे ते घाटीच्या संदर्भात होतं. घाटी हॉस्पिटल आपल्याला माहित आहे की कुणासाठी ते हॉस्पिटल आहे. 150 कोटी रुपयाची आम्ही सुपर स्पेशालिटी बिल्डिंग बांधली. 150 कोटी रुपयाची. 120 कोटी रुपये सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र सरकारकडून आणले. 30 कोटी रुपये राज्य सरकारने दिले. आता ते 150 करोड रुपयाची इमारत तयार असूनही तिथे कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन्स नाही, कुठल्याही प्रकारचा उपयोग त्या बिल्डिंगचा होत नाही होतं. कारण त्यांचा उद्देश हे होतं की आता हे 150 कोटी रुपयाची बिल्डिंग एका प्रायव्हेट एजन्सीला आपण त्याला हँडओव्हर करायचे. आणि त्यांनी काय केले, गपचूप त्यांनी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट तयार केलं आणि ते आपल्या वेबसाईटवर टाकलं. आणि त्यांना असं वाटलं की कोण बघणार त्यांचं वेबसाईट, कोण खासदार त्याच्यामध्ये दखल घेणार. मी ते सगळं डॉक्युमेंट्स काढले, पुन्हा एक PIL फाईल केली आणि त्या PIL मध्ये, मी लॉयर नाही आहे, मी आपल्याला सांगू इच्छितो की मी लॉयर नाही आहे, माझ्याकडे लॉची डिग्री नाही आहे, पण 2 असे PILs मी फाईल केलेले आहे की ज्याच्यामध्ये मी लॉयर म्हणून तिथे हायकोर्टासमोर मी आपली बाजू मांडतो. हायकोर्टाच्या समोर मी पाटील पर्सन म्हणून उभा राहतो. आणि त्याच्यापैकी हे मेडिकलची एक PIL आहे.
त्याचा परिणाम हे झाला की हायकोर्टाने त्याची गंभीर दखल घेतली. मी कोर्टाला हे सांगितलं की हे 150 कोटी रुपयाची बिल्डिंग तुम्ही एका प्रायव्हेट पार्टनरला देणार आहे, ते त्याच्यामधून ते फक्त त्याला पैसे कमवायचे असेल, तो काही सोशल ऑर्गनायझेशन नाही आहे. मग कोर्टाने आदेश दिलेला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये सुपर स्पेशालिटीची बिल्डिंग जे आहे ते प्रायव्हेट पार्टीला देऊ नये. तर हे लोकांसाठी केलेले काम आहे. वारंवार फक्त 5 वर्षानंतर नाही, दर वर्षाने तुम्ही आपल्या लोकप्रतिनिधीला बोलायला पाहिजे. मला माहित नाही की पुढे काय होणार आहे, की मी पुन्हा निवडून येणार नाही येणार, मला माहित नाही आहे. पण तुम्ही जे कोणाला निवडून देणार आहे त्यांना दरवर्षी एकदा बोलवा, त्यांना विचारा की आम्ही तुम्हाला समर्थन केलं होतं, की तुम्ही काय काय आमच्यासाठी केलेले आहे या वर्षामध्ये सांगा. आणि जोपर्यंत तुम्ही हे करणार नाही, असंच खड्डेच राहणार आहे, असंच पाण्याचा प्रश्न राहणार आहे, कोणीही बोलणार नाही. नाहीतर आपल्यालाही माहित आहे, जेव्हा आपण सत्तेमध्ये नसतो तरी हंडा मार्च केलं होतं, हंडा मोर्चा कोणी केलं होतं? राजनीती राहू द्या, पण हंडा मोर्चा या शहरामध्ये झाला होता का नाही? कशासाठी झाला होता? पाण्यासाठी झाला होता. मग जे लोक सत्तेमध्ये आले, मग कशा विसरता तुम्ही हे पाण्याचा मुद्दा? विपक्ष जल आक्रोश मोर्चा होता ना, मग विरोधात चल रस्त्यावर, सत्तेमध्ये आला तर विसर. आताही मी सांगतो की प्रामाणिकपणे सगळे लोकप्रतिनिधी आले आणि आम्ही सगळे लोक बसले आणि ते एमजेपीच्या अधिकाऱ्यांना, महानगरपालिकाच्या कमिशनरांना सगळ्यांना बोलवले की का आपल्याला अजून 1 वर्ष लागत आहे याच्यासाठी. आता मी स्पष्ट बोलणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं, नहीं जर मला फक्त निवडणूक पुढे ठेवून बोलायचं असेल, मैं बोलूंगा आप दे दीजिए मुझे वोट, 2 महीने में मैं पारी ला दूंगा, झूठ बोलूंगा मैं. तो जो सही है वो सही है, जो गलत है वो गलत है. उसमें मैं आप लोगों का, सभी लोगों का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं कि आप लोगों ने मुझे यहाँ पर बुलाया. 8:30 बजे का मुझे टाइम दिया गया था, लेकिन मैं बिफोर टाइम आ गया. तो मुझे सर ने बताया है कि मतलब यहाँ पर जितने भी लोग हैं सब सैलरीड एम्प्लॉइज हैं, सर्विस करने वाले लोग हैं. लेकिन ये एक बहुत गंभीर मुद्दा है और मैं समझता हूं कि मेरे लिए भी ये बहुत बड़ी प्राथमिकता, क्योंकि 2019 के अंदर जब हम गए थे तो लोगों के बीच में जब जाते थे तो लोग कुछ नहीं कहते थे. चाहे आप गरीब बस्ती में चले जाओ, झोपड़पट्टी में चले जाओ, अच्छी बड़ी सोसाइटी के अंदर चले जाओ, मिडिल क्लास फैमिलीज के पास चले जाओ, हर महिला मिलकर यही कहती थी कि हमारे पानी का क्या होगा. आणि हे मी आपल्याला पुन्हा सांगतो की पाणी की जी समस्या आहे, इट वॉज अ सेल्फ क्रिएटेड प्रॉब्लेम. हे आम्ही तयार केलेला प्रॉब्लेम आहे. आपला त्याच्यामध्ये इकॉनॉमिक फायनान्शियल इंटरेस्ट असतं तर या शहराला पाणीची कधीही अशी वेळ आली नसती जे आपल्याला बघायला मिळत आहे. तरी सुद्धा आम्ही खूप प्रामाणिकपणे हे प्रयत्न करणार आहे. इतना है सर, आप सब सैलरी क्लास के हैं. गवर्नमेंट ऑफिसर मुझसे थोड़ा सा घबराता है, उनको मालूम है कि मैं कहाँ लेके चले जाऊंगा इनको करके. थोड़ा सा पढ़ा लिखा हूँ, पत्रकार हूँ, तो उनको मुझे घुमा नहीं सकते हैं. बाकी को पता नहीं है क्या करते हैं करके, लेकिन मुझे घुमा नहीं सकते हैं. तर आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद. आपण मला बोलवले आणि आपल्या साथ, आपली ताकद, आपला आशीर्वाद मला लाभेल हीच अपेक्षा करतो.